परत एकदा लगेचच ते झालं. आणि लाल परनीच. लय मोठी साईज आहे खडशीची. नदीवर आलोय आणि सकाळच्या ना 6:30 वाजल्यात. रॉड घेऊन आलोय, 2 जण आलोय, लहू आणि मी. तर इथं ना खडशीसाठी बघणारे. आता खडशी ना दिसती सुद्धा म्हणजे असे ना माशावर त्यांना अटॅक करतात. तर रॉड तयार करून घेतोय आणि इथं ना बघणारे एवढ्या जागेमध्ये. आता ना खडशी तर काय भेटली नाही. आता ना चिलापीसाठी बघतोय. तिकडं लहून आहे ना एक चांगल्याच मोठ्या साईजची आहे ना पकडली. मी सुद्धा तिकडे जातोय आणि बघू आता चिलाप्या किती भेटते. ते एकतर भेटली म्हणलं ना एखाद्या वेळेस चिलाप्या भेटतील. ती पण आहे ना एकदमच मोठी साईज. बघा इथंच बसायचं आता. पाण्याच्या ना एकदम मध्यभागी आहे ना तिकडं धारत फेकायचं आहे. तिकडे ना चिलाप्या मोठ्या मोठ्या लागतात गाळाला. तुम्हाला ना चिलापी दाखवतोय पहिले तर. हे बघा ही अशी साईज आहे. जवळजवळ आहे ना 1.5 किलोच्या वरती असेल ही चिलापी. आजच्याला ना बाजरीची नाही तांदळाची भाकर लावून घेतली. आता आहे ना तिकडं समोर फेकतोय. भेटले बघा. आता किती मोठे काय सांगता येत नाही. चिलापी जे वरती आलेली. ती बघा. गळे ना त्याला दोन्ही पण लागल्यात. इथं एक आहे आणि तोंडात आहे. जवळजवळ आहे ना 3 ते 4 किलो भेटल्या ना आजच्याला चिलाप्या. तर मार्केटला सुद्धा ना जायला जमन. आणि जर कमी भेटलं तर मग मार्केटला काही जायला जमायचं नाही. भाकर लावून घेतोय. आता ना इतक्यातच मग असं लागलंय खडशीच असणार आहे. पण भेटतोय का नाही काही सांगता येत नाही. वाटतंय तर मोठ्या साईजचा. ऐकत नाही ह्या साईडला घेऊन चालला आता. ती बघा एकदमच मोठ्या साईजची आहे बघा. जबरदस्त साईज आहे. लय मोठी साईज आहे खडशीची. हे बघा आली वरती. बाहेर तर काढले आता. काही टेन्शन राहिलं नाही. चांगल्या मोठ्या साईजचे बघा खडशी.
मासं ना बाहेर तर काढलं आता आहे ना, जिवंत गांजामध्ये ठेवायचं आहे बघा. त्या साईडने सुद्धा ना हे इतके मासे पकडून आणलेले. मग घरी आहे ना निघालेलोच, पण ह्या साईडला आहे ना जाता जाता ट्राय केला रॉडने, तर चांगल्याच मोठ्या साईजची आहे ना एक खडशी भेटली. आता गांजामध्ये ठेवून घेतोय. हे बघा साईज बघा खडशीची, ही अशी साईज आहे आणि कलर ह्यो असा. मासा आहे बारका मासा आहे आणि त्याला ट्रिपल हुक आहे या साईडने आणि वरतून सुद्धा नाही असा गळे. चला घे काढून. आतमध्ये लागलाय ना डायरेक्ट. हा लय आतमध्ये ना पूर्ण आखा ट्रिपल हुक आहे ना, तो आत लागलाय. नीट काढायला लागेल, नाही तर आहे ना इवळले ना ते मासा तर मग हाताला लागेल. पहिल्यानं हुक काढून घेतोय आम्ही, लय आतमध्ये लागलाय. हे बघा इथं उचल डायरेक्ट. हे बघा इतकी मोठी साईज आहे, तुम्हाला ना हातावून कळतच असेल. हे बघा किती लांब लांब हात पकडले, तिथे एक इकडे एक आणि साईज बघा हे इतकी लांब की मोठी खडशी आहे, एकदमच मोठ्या साईजची आहे. घेचल ठेवून आता. आणि ही अशी चिलपी सुद्धा आहे ना आम्हाला सकाळ सकाळ लागलेली गळाला. मासा तर एक भेटलाय चांगलाच मोठा साईजचा. आता आहे ना एखाद्या वेळेस मार्केटला तर आहे ना जायचं आहे, दुपारच्या पुढं 3च्या पुढे ना मार्केटला तर जायचं आहेच. बघू अजून एखादा लागतंय का, आता थांबणार आहे. आता ना घरी आलोय आणि दुपारच्या ना 1 वाजले. घरी आलोय, आंघोळ सुद्धा केले आणि आता ना ह्या पिशूमध्ये मासे आहेत तिथंच. ते पहिलं तर आहे ना पाठीमध्ये ठेवतोय, कारण तर आहे ना शालू आहे फक्त घरामध्ये आणि ते पण आहे ना नळाला पाणी आलं तर पाणी भरते शालू. आणि आई पिंकी आहे ना नदीवरती गेल्यात मासेच पकडायला छेडेनी. पाट्या आणतो पहिले तर इकडं ना देऊन ठेवल्यात, वाळत घातल्यात. आता पाट्या 2 आहेत इकडं, एक आणतोय त्याच्यामधले. हे बघा पाटे आणले. आता ह्याच्यामध्ये ना ते सगळे मासे घेतोय काढून पाटीमध्ये. या पिशवीमध्ये आहेत मासे. हे बघा इतके. ही चिलपीची साईज बघा. त्याच्यानंतर ही खडशी. आता ना पहिला तर जेवण घेतोय. दुपारच्या ना 1च वाजले तर हे इतके मासे आहेत आणि अजून सुद्धा ना बघू जायला जमतंय का. दुसऱ्या बाजूला जाऊ एखाद्या वेळेस आणि तिकडं मासे लागले तर हे मासे आणि ते मासे मग आहे ना मार्केटला ते आणता येतील. हे तर आहे ना मार्केटला जाते ना आता पिंकी आणि कोणतरी जाईल, पिंकी किंवा आहे, ह्या दोघे जणी एखाद्या वेळेस जातील किंवा वनिता सुद्धा आहे दुसऱ्या बाजूला. ते तुम्हाला दाखवते परत एकदा. नदीवर आलोय. आज सकाळच्या ना 11:30 वाजल्यात. कालचे काही मासे भेटलेले ना, तो जो मोठा मासा होता ना तो विकला मार्केटला आणि आजच्याला दुसरा दिवस आहे. परत एकदा आलो नदीवरती आणि आज जितके मासे भेटतील ना त्यांचं आहे ना इथंच कालवण सुद्धा बनवायचं आहे. आता बघू कोणते मासे भेटतात ते तुम्हाला ना सगळं काही दाखवतोय. आम्ही ना 4 जण आलो. ह्या बघा तिकडं आई, बाबा, मी आणि पिंकी इतके जण आहे. चला पिंकीने ना सुरुवात केली, लंबदोर टाकून घेतलं आता पाण्यामध्ये. हे पिंकी वडतोय का? पहिलाच मासा पकडलाय पिंकीने, लाल परनी. हे बघा असे साईज आहे आणि हे लाल परनी. पंख लाल असतात त्याच्यामुळे ना ह्याला लाल परनीच बोलतात. पिठाला लागलंय, पीठ लावून टाकलेलं, गव्हाच्या पिठाला लागलंय. अजून सुद्धा ना मी रॉड तयारच करतोय. तोपर्यंत पिंकीने एक पकडलं सुद्धा.
पहिलाच मासा शेना जमा झालं तर असं वाटतंय, कारण तर एक लगेचच मासा लागला. आता तोपर्यंत आहे ना रॉड पाटक्याने आहे ना तयार करून घेतोय, त्याच्यानंतर आहे ना ह्या रॉडने भेटतोय का मासा बघू. आता परत एकदा पिंकीने फेकला तिकडं आतमध्ये लंबर, परत एकदा लगेचच आणि लाल परनीच लगेचच तो पण. 2 तर जमा झालेत मासे, सेम साईज आहे. उचल बर दाखव, ते बघा 2 आहेत. तेवढ्यांनाच आहे ना ते दोन्ही पण. तितकांले जे सेम साईज आहे. घेत येऊन चल आणि पटकेने पकड परत एकदा. हा गव्हाचे पीठ लावून टाकते पिंकी. हे वळतंय का पिंके? हा नाही भेटला. नाही. आता ना रॉड तयार करून घेतलाय. हे बघा त्याला ना भाकर लावली, तांदळाची भाकर आहे हे असं. आणि वजनसाठी शिसन नाही त्याच्यामुळे ना हे जाळ्याचे मणे तो लावले, बारका तुकडं लावले. आणि ह्याला ना वरती तरंगण्यासाठी मोराचं पीस सुद्धा लावलंय. आता लगेच मासा तर काय वाढायचं नाही असं वाटतंय, ठेवतोय थोडा वेळ. माशाने ना चांगलं वाढलेलं, पण मासा काय अडकलं नाही गळाला. चला परत लावून टाकते. माशाने जमा झालेले तर वाटतात. आता ना दुसऱ्या बाजूला आलोय आणि इकडं आलोय ना तर पाऊस सुद्धा आता लागलाय. तर बघा बारीक बारीक तर पाडायला लागलाय. पिंकीने बघा इकडं परत एकदा ना कवडस मासा पकडलाय. मग कवडस आहे, कोळस असतोय ना तसाच असतोय शेम. ह्याला सुद्धा ना तसेच जास्त काटे असतात. ठेव. या साईडला बघा पिंकीनी परत एकदा ना मोठा साईजचा चिलपी पकडलाय. ही बघा साईज बघा. पर्यंत ना हा चौथा मासा आहे. 2 ह्या छडीलाच पकडल्यात ह्यो धरून, आणि मगाशी ना 2 लंबदोरला पकडल्यात. अजूनपर्यंत ना आम्हाला काही एकही मासा लागला नाही. तिघांना, आईला, बाबाला आणि मला एकही नाही मासा लागला. पिंकीने 4 पकडल्यात. चला अजून सुद्धा आहे ना आम्ही गळ टाकतोयच. भेटला तर बरंच आहे, नाहीतरी आहे ना पिंकीला तर भेटल्यात. कालवण झालंय आता. बघू अजून किती भेटतात. जरी आम्हाला नाही तरी पिंकीला भेटते ना असं वाटतंय. मासे साफ करून घेतल्यात. एक चिलपी आणि एक कवडस मासा, 2 लाल पारणे आहेत. हे बघा हे इतके मासे आहेत. चिरा मारून घेतले सगळ्यांनाच ना. हा आता ना चुलीवरती फ्राय बनवायची ह्या माशांची. पहिले तरी ना मसाले लावून घेते आता पिंकीने मसाले पण घेतलेत काढून. किती घेतले? 2च ना. 2 आणि 2 मसाले 1 हळद म्हणजे 3 घेतले. 3 सगळे. आता लावून घेते, मीठ टाकून घेते.
त्याच्यानंतर मसाले घेतल्यात ते पण टाकते आता. माशाचा मसाला, मिरची पावडर आणि हळद होती. आता लावून घेते. आता ना पिंकीने चांगले मसाले लावून घेतल्यात सगळेच माशाला. आणि तिकडे आहे ना चुलीवरती तवा. या माशांची फ्राय आहे ना एकदमच भारी होती, कारण तर आहे ना चिलपी चांगल्या मोठ्या साईजची आहे. तव्यावरती जे ना फ्राय बनवायची तिची, मग तळायची ती. मसाले लावून ठेवल्यात तेल आता. पण टाकून घेते मी. तेल तापलंय आता. जिलेबी पण टाकून घेते तव्यावरती. जिलेबी झाले आता काढून घेते. हे 3 राहिलेत बाकी, आता ते पण तळून घेते. पलटी करून घेते आता मासे. हे 2 मासे झालेत, ते आता काढून घेते ताटामध्ये. या साईडला छाया आली लगेचच. हे छाया हो, काय म्हणते? इकडं बघा, हे बाजरीची भाकर आहे आणि हे मासे फ्राय केले झाल्यात कुरकुरीत. तर हे मासे आहेत आणि बाजरीची भाकर आहे. आतमध्ये आता इकडे बघा, हे नदीवर ना गाळाने मासे पकडून आणल्यात. सगळे मासे ना पिंकीनेच पकडल्यात आणि आम्ही बसलो आता. सगळे पोरं आल्यात. आता सगळे पोरांचं तुम्हाला नाव पण सांगते एक बार. पहिला अक्षय, अनुष्का, दिव्या, समंता आणि छाया सगळे आहेत ना आता. तर आता ना जेवण घेतो आम्ही. बाजरीची भाकर आहे. बाजरीची भाकरी सवय आहे आणि काटे तरी सुद्धा बघूनच खा. हळूहळू यो 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 समंत यो घे. इकडून इकडून. आणि बाजरीच्या भाकरी सोबत खायचंय. आता ना संपून जाणार आहे. मला सुद्धा ना खायला सुरुवात करायला लागणार आहे. मग तो चिलबी मासा नाही खाणार मी. तो पोरांसाठीच आहे चिलबी मासा, कारण तर त्याला काटे नसतात. आणि ह्यो कवडच मासा आहे ना, ह्यो मी खाणार आहे. त्याला काटे एकदमच जास्त असतात, भरपूर काटे असतात त्याला. तर ह्यो मासा मी खातो आता. हे कसं लागतंय सांगा बरं. नेमकी लाईट गेली ना त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर. आता ना जास्त काही दाखवत नाही. पहिलं तरी ना आम्ही जेवणच घेतोय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.